शिवाय नमः शिवाय शिवाय नमः ओम 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 नमः शिवाय शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद ओम 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु की शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय संत शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज की जय वैराग्य निधि अक्कमादेवी महाराज की जय त्रैलोक्य संपदान्लेक्य समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाविस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारणां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। वागर्थ विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। कूलर बंद करा। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवरांचं स्मरण करू। प्रतिवर्षप्रमाणे यावर्षी सप्ताह सोहळा भोसारा या नगरी बार बार मी म्हणतो बहुसहारा भोसारा नाही बहुसहारा या नगरी अखंड नामयज्ञ आपण साजरी करत आहोत। या माध्यमातून परमर्श पारायण शिवपाठ कीर्तन भजन गाथा भजन अनेकांचे अजून प्रवचन सातत्याने या ठिकाणी आपण करतो। ते टाळ काढून घे काय कोणापाशी काढून घ्यावर हा हाताने वाजत बस रे हाताने वाजत बस। प्रतिवर्ष करण्याचं काय कारण असेल? सततम कीर्तयन्तो मां ये जना परिवासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।
भगवद्गीतामध्ये काय सांगतात? सततम कीर्तयन्तो माम. या संसारात कुठल्याही व्यक्ती सुखानं जगणं भयानक कठीण आहे. सुखानं जगू शकत नाही. या संसाराचा नियम आहे. राजा असो, रंक असो, महाराजा असो, प्रत्येकाला त्यांच्या भोग भोगावंच लागते. कारण संचित कर्म, आगामी कर्म, प्रारब्ध कर्म. प्रारब्धाचं कर्म आपण भोगण्यासाठीच जन्म घेतलेला आहे. प्रत्येकाला भोगावंच लागेल. परंतु हे भोग भोगत असताना भोगणं जरुरी आहे. अनुभव प्रत्येक व्यक्ती घेणारच आहे. परंतु ज्यांच्या अतूट प्रेम आहे, अतूट भक्ती आहे, अतूट श्रद्धा आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. अनन्य भक्ती करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जीवनात आपल्यासारखा भोग भोगत असताना सुद्धा सामना करण्याची शक्ती, कॅपॅसिटी त्या भक्ती करणाऱ्या व्यक्ती जवळ राहते. म्हणून अशा प्रकारच्या भक्ती निर्माण करण्याकरता अखंड नाम यज्ञ आहे. लक्षात आलं का? हे बघा, हे एक वस्तू आहे. याच्याबद्दल मी भयानक तारीफ केलो. याच्यातून तुम्ही कितीही पैसा काढा, ते पैसा संपतच नाही म्हणून मी भारी तारीफ केलो. समजा हे कमंडोल कधी चोरी होईल काय सांगते. ह्याच्या महत्व जोपर्यंत तुम्हाला माहिती राहत नाही तोपर्यंत त्याची कदर आम्हाला राहत नाही. लक्षात आलं का? त्या प्रकारे वस्तूचं किंमत, व्यक्तीचं किंमत व्यवहारामध्ये आपण करत राहतो. म्हणून जो वस्तू विकणारा व्यक्ती त्या वस्तूबद्दल एवढा तारीफ करते, भारी आहे, असं आहे, तसं आहे, भयानक तारीफ करते. आता ते काही जडीबुटी विकणारा सुद्धा बघा, तुमचं गुडघं दुखणार नाही, तुमचा मान दुखणार नाही, तुमचं कंबर दुखणार नाही, तुम्हाला धडधड वाटणार नाही, तुम्हाला बेचैनी होणार नाही, तुम्हाला शांत झोप येते, असं तसं. मी म्हणून इथं माती बी ठेवलो, मी मातीचा गोळा करून बी ठेवलो. मी असं म्हणू लागलो, असं म्हणू लागलो, तुम्हाला भावना असं होणार. म्हणून म्हणतात बघा, राख दिलं तर बी पाक होते. त्या वस्तूच्या, त्या औषधाच्या तारीफ केल्यानंतर माणसांच्या मनामध्ये एक प्रकारची भावना तयार होते त्या वस्तूच्या प्रती, त्या व्यक्तीच्या प्रती तारीफ केल्यानंतर. अखंड नाम सप्ताह एक प्रकारचे गुणगान आहे. कोणाचं गुणगान आहे? कोणाचा तारीफ आहे? कोणाचा स्तुती आहे? गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मजन्मी. गुरुमाऊलीचा गुणगान आहे, लिंगाचा महिमाचा गुणगान आहे, जंगमाचा गुणगान आहे, तीर्थाचा गुणगान आहे, प्रसादाचा गुणगान आहे. सकाळी प्रसाद कीर्तन करून आलो 3 तास. मला बी जबरदस्ती करून कीर्तन उभा करलेले महाराज, काय सांगा. उभा टाकून पाय सुजून चालले माझं, उभा टाकून. मला लवकर सोडूच वाटणं हे एक माझा अवगुण आहे. लक्षात आलं का?
उभा टाकतच नाही, टाकल्यावर मी सोडतच नाही, हे अवघड आहे. तरी सुद्धा बहुसारा म्हणून तुम्हाला नाव ठेवलो. बहुत भारी म्हटल्याप्रमाणे तुमच्या एवढा अटूट प्रेम माऊलीच्या प्रती असल्यामुळं आम्ही किती लांब असलं तरी सुद्धा धावून धावून येण्याचा संकल्प आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. ज्या ठिकाणी आमचं प्रेम भरलेले असतात त्या ठिकाणी ते किती बी लांब राहू दे, कितीही अडचणी राहू दे, माणूस धावून येते. लक्षात आलं का? आणि प्रेम नसलं तर मी येणारच होतो, काय करावं, काय झाले, काय करावं. अचानक आभाळ सुटले बघा, अचानक थेंब सुरू झाले, अचानक गावाला आले, अचानक. अजून काही लोक विचित्र विचित्र बोलतात, ते सांगूच नाही तुमच्या समोर. आमच्या क्लासमेट होतं एक पोरग, गुरुजी गुरुजी काय झाले, आमच्या आजी वारले म्हणा, आज मेले नाही, काय नाही, आमच्या आजी वारली. जा बेटा, अजून 7-8 दिवसाच्या नंतर गुरुजी गुरुजी आमच्या आजी. तुला आजी किती आहे रे त्याचा? 8 आहे, 10 आहे, 20 आहे. किती वेळ मरते तू तुझा आजी? म्हणजे काही ना काही आपल्याला त्या ठिकाणी मन रमत नाही, आपल्याला निष्ठा नाही, प्रेम नाही, भाव नाही, त्या ठिकाणी आम्हाला वेळ मिळत नाही. ज्या ठिकाणी आमचं प्रेम आहे, भावना आहे, त्या ठिकाणी वेळात वेळ काढून व्यक्ती धावून येतो. लक्षात आलं? म्हणून आम्ही सुद्धा भोसाराला धावून धावून आलो. माय आले की आलो. कीर्तन ऐकून सुद्धा या ठिकाणी अजून धावून आलेत ऐकण्यासाठी. धरोनी अंतरी दृढ प्रेम, घट्ट प्रेम आहे ते. घट्ट झालेले तूप राहते बघा, घट्ट राहते, पातळ तूप नाही, घट्ट झालेले. तसं तुमचं प्रेम कसं आहे, हलणार नाही, डुलणार नाही, तेवढा घट्ट तुमचा प्रेम असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला धावून यावं लागतं. तर हे प्रेम त्या प्रभूच्या प्रती, कोणाच्या प्रती? प्रभूच्या प्रती, शंभूच्या प्रती. नागाच्या रूपाने गुणगान करतो. काही काही व्यक्ती त्यांच्या गुणगान ऐकत असताना डोळ्यातून अश्रूचा धार गळते. एवढा ओतप्रोत त्यांच्या प्रेम भरलेले असते. माझ्याचं नाव ठेवून घेतले शिवानंद, एक नामी सदा प्रेमी. दापसेटकर तुमचे कीर्तन आहे का? उद्या बघा, 2 दिवस पहिले येण्याचं कारण म्हणजे घट्ट प्रेम. तुमचं प्रेम हे घट्ट आहे. एका एका दिवशी त्यांचा वेळ मिळत नाही. आलं का लक्षात? 2-2 दिवस येऊन तुमच्या जवळ पडून राहते. कीर्तनकार म्हटलं, महाराज बी राहतात, कीर्तनकार बी राहतात, संगीतकार बी राहतात. खंडेराय तर 8 दिवसा पहिलेच आले. एक खंडक दिलं तर बी येणार नाही ते माणूस. नावाचं खंडेराव आहे. लक्षात आलं का? खंडक म्हणजे कळालं का? खंडक
खंडक मराठीमध्ये काय म्हणतात? खंडी. 16 मन, 16 मनाला खंडक म्हणतात. त्यांच्या नाव खंडक आहे, झालं का? त्यांचं नाव 16 मन आहे. त्या प्रकारे वेळात वेळ काढून धावून येतो माणूस. या ठिकाणी आल्यानंतर या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या काय काम होते म्हटलं, तुम्हाला सांगत होतो. शंभूच्या प्रती निष्ठा जागृत होणे. कधी कधी आपण म्हणतो ना, महाराज बघावं कुठंतरी एक मुलगा बघा, मुलगा बघा किंवा मुलगी बघा, मुलगा किंवा मुलगी. म्हणजे आम्हाला सुद्धा सोयरी करायला पुढी करतात लोक. आम्ही सगळं सोडून इकडे आलो तरी सुद्धा लोक ओढतातच. ठीक आहे, मी पाहिलं हो एक मुलगा कसा आहे, एकदम छान आहे. डोळं कसं आहे, नंबर 1 आहे. कान कसं आहे, नंबर 1 आहे. नाक कसं आहे, नंबर 1 आहे. डोक्यावर केस आहे की नाही, नंबर 1 आहे. पांढरं तर झालं नाही की कलर लावले की काय मला माहित नाही, परंतु काळा गोर होत. परंतु सर्वात तारीफ ऐकून 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 तेवढं सोडतो का आम्ही? कुठलं तर व्यसन वगैरे नाही हो, बिलकुल नाही. बीडी, सिगारेट, तंबाखू, कधी कधी माल, कधी कधी यांनी काय म्हणतात, माल माल, त्याचं नाव माल ठेवले नाही का? बिलकुल नाही. नोकरी 2 लाख रुपये पगार आहे. घरामध्ये परिवार, आई मेले, वडील मेले, कोणीच नाही. असं बरं ठीक आहे, आई असलं तरी बी अवघड आहे काय काय लोकांना. परिवारासहित असलं तरी सुद्धा परेशान आहे काय काय लोकांना. तर एवढा तारीफ ऐकल्यानंतर त्या मुलाला सोडू वाटत नाही. त्या प्रकारे अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू आशुतोष भगवान भोलेनाथ त्यांच्या या ठिकाणी आपण गुणगान करतो. त्यांच्या गुणगान करण्याचं एकमेव कारण आहे, माय ऐका इकडं, त्यांच्या प्रती आमचं प्रेम जागृत होण्याकरता, शंभूच्या प्रती निष्ठा निर्माण होण्याकरता अखंड नाम यज्ञ या ठिकाणी चालू ठेवलेले आहे. म्हणून विचलित न होता एक निष्ठा, अनन्य एक निष्ठा, अन्य नाही. वीरशैव लिंगायत म्हटल्यानंतर एकाच निष्ठा असायला पाहिजे, एक निष्ठा. लिंग निष्ठाचारी इಲ್ಲದ ಕಾರಣ लिंगाप्रती निष्ठा असणे. ಗಂಡನ ಮೇಲೆ ಸ್ನೇಹ ಇಲ್ಲದ ಹೆಂಡತಿ, लिंगದ ಮೇಲೆ निष्ठे ಇಲ್ಲದ ಭಕ್ತ. किती सुंदर सांगितले अण्णा बसवಣ್ಣ. ಗಂಡನ ಮೇಲೆ ಸ್ನೇಹ ಇಲ್ಲದ ಹೆಂಡತಿ, लिंगದ ಮೇಲೆ निष्ठे ಇಲ್ಲದ भक्त. कळालं का नाही? मी काय बोललो कळालं का नाही? नवऱ्यावरी नसलेले प्रेम, नवरा म्हणजे कळालं का? नवरा. पतीवर प्रेम नसलेले पत्नी,
लक्षात आलं का? पतीवर प्रेम नसलेले पत्नी, लिंगावर निष्ठा नसलेले भक्त. आता कळालं का? हे दोनों मेलं तर काय, राहिलं तर काहीच. जय नम पार्वती हर हर हर. करंट का गेला माहितीये का? महाराज बोललेले गोष्टी वाया जाऊ नये म्हणून मेले. लक्षात दिलं? लिंगावर निष्ठा नसलेले भक्त, पतीवर प्रेम नसलेली पत्नी, राहिलं तर काय, तिकडी गेलं तर काय, मेलेले बरं म्हटले. म्हणून वीरशैव लिंगायत व्यक्ती फक्त आपला निष्ठा कुठं असायला पाहिजे? गुरुमाऊलीच्या प्रती, लिंगाच्या प्रती, जंगमाच्या प्रती. हे तीन मूर्ती तुमच्या आराध्य दैव आहे. अटूट निष्ठा पाहिजे. म्हणून माऊली मागितले काय? सेवा. या तीन व्यक्तीच्या सेवा. ना आईचा सेवा सांगितला नाही, वडिलाचा सांगितले नाही. कोण? मन्मथ माऊली. गुरु आणि लिंगा जंगमाची सेवा. जन्मोजन्मी. याचा अर्थ असा नाही की आईचा सेवा करू नये. हे केल्यानंतरच आईचा सेवा, वडिलांचा सेवा, परिवाराचा सेवा केलेले पुण्याईमुळं या तीन मूर्तीचा सेवा तुम्हाला मिळू शकते. गुरुचा सेवा, आईचा सेवा केलेले पुण्याईनं गुरुचा सेवा मिळू शकते, लिंगाचा सेवा मिळू शकते, जंगमाचा सेवा मिळू शकते. म्हणून मागणी घातली मन्मथ माऊली. परंतु भाग्यशाली किती आहात तुम्ही? तुम्हाला अपेक्षा न करता ऑटोमॅटिक तुम्हाला आढळले गटोडा सापडल्यासारखं. मोठा गटोडा सापडले अचानक. अलभ्य हा लाभ, अलभ्य लाभ झालेला आहे. सर्वांना गुरुलिंग जंगमाचा सेवा मिळू शकत नाही. क्वचित भाग्यशाली लोकांना ही सेवा प्राप्त होत. म्हणून या अखंड नामयज्ञामध्ये या अष्टावरणाचा स्तुती आहे. नित्यनेमाप्रमाणे आमचा पूजा आहे, पाठ आहे, जप आहे, तप आहे, अनुसंधान आहे. किती सुंदर बघा. सकाळी उठल्याबरोबर फर्स्ट क्लास स्नान, स्नानाच्या नंतर फर्स्ट क्लास विभूती, गंध, लिंगाच्या आराधना, जप सगळं करून बाहेर निघाल्यानंतर एकदम फ्रेश समाधान वाटते. काय फुल पिऊन बाहेर निघाला तर समाधान वाटते? लोळत लोळत, हलत डुलत, हलत डुलत येणारा माणूस मस्त वाटते. भाळे भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर. प्रभाव कसा असते तुम्हाला सांगतो. प्रभावाबद्दलच बोलू लागलो तुम्हाला. आपल्यासोबत भोसारा, धर्मापुरी, जलदा, गुढीहत्नूर, रामपूर, अजून कोणतं कोल्हारी, अशा एक गंगापूर. काही लिंगायत लोक आहे का सगळं? लमाणी समाजाचे, हटकर समाजाचे, धनगर समाजाचे,
मराठे आहेत, जाती कुळगोत्र न पाळे शंकर. ज्या ठिकाणी कुळगोत्र नाही, यारे यारे लहान थो, सर्व धावून 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 कुठं तमलोर मदनोर तिथं धावून येऊन देगलूरला मिळून मन्मथ मौलीच्या पदयात्राच्या माध्यमातून मार्गस्थ होऊन आपण जातो. त्यांना प्रभाव पडते कशाचं? गुरुमाऊलीचं प्रवचन, गुरुमाऊलीचं मार्गदर्शन. त्या वाटात सेवा करणाऱ्या भक्तांना पाहून हे सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येते. काय आनंदाचा सोहळा आहे. मी खाऊन लोळून पिऊन परेशान आहे, म्हणून पिणारा व्यक्ती, खाणारा व्यक्ती संपूर्ण टोटल बाजू सारून आम्हाला साष्टांग दंडवत टाकून माऊली त्यांच्या मनामध्येच खुल्लं बी बोलत नाही. माऊली आजपासून मी तुम्हाला समर्पित, मी वाममार्गाला बिलकुल जाणार नाही. नका जावो आडवाटे, आडवाट्याला मी जाऊ शकत नाही माऊली. म्हणून अंतःकरणपूर्वक नतमस्तक होता. आपल्या भवसारामध्ये सुद्धा काही भक्त हाताला भेटत नव्हती. ती लोक आढळणं मुश्किल होतं. कोणीही सांगितलं तरी मी ऐकलेले नाही. नाव सांगत नाही मी, कोणीही सांगितलं ऐकलेले नाही. एकदा पदयात्रामध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, माऊलीला सोडून गत्यंतर नाही, माझा जीवन सफल. कसं वाजायला काळ भारी वाजत. भगवा कपडा घातला साहेब, छान. मुलगा आहे मुलगी आहे? मुलगी आहे. 2 in 1 झाली ती. असं म्हणजे हे प्रभावशाली, म्हणजे एवढा विकोपाला गेलेले व्यक्तींच्या मनामध्ये माऊलीच्या प्रती निष्ठा जागृत होऊन एक सन्मार्गाला येणं म्हणजे लहान गोष्टी नाही, महान आहे, महान विचार आहे. म्हणून अण्णा बसवण्ण म्हणतात, आत्तलिप्त होगದಂತೆ ಹೆಳವನ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ, ಸುತ್ತಿ ಸುಳಿದು ನೋಡದಂತೆ ಅಂಧಕನ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ, ಮತ್ತೊಂದು ಕೇಳದಂತೆ ಕಿವುಡನ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ. एक एक वचन फार अनमोल आहे, अभंगासारखं. काय मागितले अण्णा? आत्तलिप्त होगದಂತೆ ಹೆಳವನ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ, मला लंगडा करून टाक देवा म्हणून प्रार्थना केली. लंगडा लक्षात आलं का? लंगडा म्हणजे कळलं का? पाय हात राहू नये तसं करून टाक म्हणजे. डोळं राहू नये तसं करून टाक. कान राहू नये तसं करून टाका. किवडा मारయ్య ತಂದೆ, कुठं आंधळ कुठं, लंगड कुठं, भैर कुठं. म्हणजे ज्या वेळे माझा नजरामध्ये अवघड चीज दिसत असतात त्यावेळे मला आंधळ कर. लक्षात आलं का? संत महात्मा शरण साधू संत ज्यावेळे समोर येतात त्यावेळे ठळक दिसण्यासारखं कर. परंतु कुचारी लोक, किडगेडी लोक, किडगेडी म्हणजे कळालं का? सत्यानाश करणारे लोकाला किडगेडी म्हणतात. वाठोळा करणाऱ्या माणसाला काय म्हणतात? किडगेडी. नासाडी लोक. एक कांदा नासलं
अवतीभोवती असलेले सगळे कांद्याला नासून टाकतात. फार जागृत राहावं लागते. जागा जागृत राहावं लागते. सवयी लावणारा माणूस फार हुशार राहतो. तुम्हाला अवघड मार्गाला घेऊन जाणारा व्यक्ती फार हुशार राहतो. एवढं तुमच्या तारीफ करतो, एवढा तुमच्या तारीफ करतो. तारीफ करून 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 जास्त टेन्शन सुद्धा देतो. एवढं तणाव कशाला येणारच खंड्याराव? काय झाले तुम्हाला? काय सांगावं, बायको गोष्टी ऐक. तुमचं नाही हो, दुसऱ्याचा ऐकणं गेले. काय महाराज काय सांगावं, परेशान आहे. लई टेन्शन आहे का? भयानक. लई टेन्शन भयानक काय हो, काय सांगावं? थोडं घ्या ना. काय थोडं घ्या. तुम्ही बघा तर बघा, एकदा घेऊन बघा हो तुम्ही. काय एक घोट पिऊन बघा तुम्ही. एवढं गोड बोलतो, एवढं गोड बोलतो. ज्या प्रकारे संत महात्मा म्हणतात, सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे. त्यांना बी माय माझे म्हणून डोक्यावर हात ठेवूनच बोलते. थोडा घे रे माय, तू घेऊन तर बघ. झालं थोडासा घोट लागलं, थोडं छन्न केलं, घेणारा माणूस असं करते, असं झटका देते. मला माहित नाही, नाही तर महाराजाला कसं कळालं नंतर झटका द्यायचं महाराजाला कसं कळालं. हा विचारपूर्वक बोलावं लागते हो. लय अवघड आहे काम. तर सन्न केलं, समाधान वाढते. जगाला विसरून जातो. काय औषध दिलास, काय टॉनिक दिलास, धन्यवाद धन्यवाद म्हणतो. एकदा नाद लागला, नंतर दुसऱ्या दिवशी येतो, दोस्त मला थोडा द्या ना. पहिले त्यांना दिला होता, आता त्यालाच मागते. म्हणून नंतर त्याला इकडे ओढून घेतो, नंतर गुटखा बी देतो, नंतर तंबाखू देतो, नंतर सिगारेट देतो, नंतर गांजा बी देतो. पुरा सत्यानाश करतो. बघा, त्या ठिकाणी तसली व्यक्ती कधी समोर आला, अण्णा बसवण्णा म्हणतात, लंगड करून टाक. त्या वाटाला माझा पाय जात असेल तर त्यावेळेला मला लंगड करून टाक. तिकडं माझा पाय उचलूच नाही. माझा पाय कुठं उचलायला पाहिजे? ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, प्रवचन चालू आहे, त्या ठिकाणी माझा पाय उचलायला पाहिजे. विचलित होतो माणूस. विचलित कधी होतो? धक्का बसल्यावर विचलित होते माणूस. लाकूड घेऊन मारल्यावरच विचलित होते असं काय सांगून घेऊ नका तुम्ही. तुम्ही निवांत बसू नये. मी धक्का देतो इथं बसूनच. माय सगळ्याला धक्का देऊ शकतो इथं बसूनच. महाराज धक्का देऊ का? इथं बसूनच असा झटका देऊन टाकतो, असा झटका देऊन टाकतो. सगळ्याला असा धक्का बसायला पाहिजे. कोणीतरी येऊन पड पड मारल्यासारखा कधी होतो? अवघड गोष्टी तुम्हाला बोललो, तुम्हाला झटका लागते, धक्का लागते. त्यावेळेला माझा कान बंद ठेव, भैरा करून टाक. धक्का लागायचा अगोदरच या ठिकाणी पॅक करून टाक. ऐकूच येत नाही म्हटल्यावर प्रभाव कुठं पडणार आहे? पडू शकत नाही. मत्तೊಂದು ಕೇಳದಂತೆ ಕಿವುಡನ ಮಾಡಯ್ಯತಂತೆ, ಅನ್ಯ ವಿಷಯಕ್ಕೆ ಎಳಸದಂತೆ
माडू कूडला संगम देवा. अन्य विषय तरी या प्रसंगी किती शांत बसून आहेत ना. छोटे छोटे लेकराचं सुद्धा एवढा शांत बसून आहे. किती छान कान लावून ऐकलेलं ते बघा. हे आहे त्या वातावरणामधलं एक तरंग, एक व्हायब्रेशन. ते तरंग ऑटोमॅटिक तयार होऊन जाते. नाहीतर एवढं शांती, एवढा समाधान आम्हाला मिळू शकत नाही. लक्षात आलं का? त्या प्रकारे विचलित न होता शंभूच्या प्रती निष्ठा बाळगून, प्रेम बाळगून आपण जीवन जगलो, आपलं जीवन सफल होऊ शकते. नाहीतर निष्फल. सफल निष्फल. एक छोटासा उदाहरण देऊन विराम करतो, कारण अजून पुढे कीर्तन आहे, तुमचं नियोजन आहे, प्रसाद आहे. तरी तेवढं लांबून आम्हाला बोलून घेतल्यानंतर दोन गोष्टी बोलणं गेलं तरी सुद्धा ते आम्हाला बी समाधान होत नाही, तुम्हाला बी वाटत नाही. एक पंडित 12 वर्ष एक पोराला काशीमध्ये ठेवून टाकले. त्याला काशीमध्ये अभ्यास, एवढा छान अभ्यास केला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेद पाठ केला. 18 पुराण पाठ केला. 6 शास्त्र पाठ केला. सगळे उपनिषद झाले. माझा अभ्यास पूर्ण कंप्लीट मॅन. काही शिल्लक नाही. आता घरी जावं म्हणून तो पोरग खुशी खुशीनं गावाकडे आला. गावाकडे येऊन आईचा पाय पडले, वडिलांचा पाय पडले, दर्शन घेतलं. बाबा माझा पूर्ण कंप्लीट. कुठलेही प्रश्न तुम्ही विचारू शकता. 4 वेदामधून, पुराणामध्ये, शास्त्रमध्ये काय तुम्हाला विचारायचे विचारा, मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. बाप म्हणाले तेवढं हुशार झालास? हो तेवढा हुशार. काही विचारा, मी उत्तर देऊ शकतो. ऐकलेले का नाही सगळे? लक्ष ठेवा. तसं असलं तर एकच गोष्टी तुला विचारतो म्हणले. आतापर्यंत तू वेद पारंगत होऊन आला, अनेक गोष्टी तुम्ही ऐकला, प्रगाढ पांडित्य तुम्ही मिळवून घेतला. फक्त एक उत्तर दे म्हणले. एकमेव उत्तर. पाप आणि महापाप, महापापाच्या आईचं नाव मला सांगा म्हणले. पाप कोणती आहे, महापाप कोणती आहे, महापापाच्या आईचं नाव काय आहे ते सांगा म्हणले. पुढल्या वर्षी सांगतो. आता सांगू पुढल्या वर्षी. खंडाराव आताच हैदराबादहून आले बघे ऐकायला लांबून. त्याने म्हटलं पाप कोणते आहे मी सांगू शकतो, महापाप कोणते सांगू शकतो, नरक कोणते मी सांगू शकतो, परंतु त्यांच्या आईचं नाव मला माहित नाही.
पूर्ण पुस्तक खालीवरी केलं रात्रभर, काही आढळत नाही. जोपर्यंत याचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत मी घरलाच येणार नाही म्हणून संकल्प केला. अजून काशीला पोरग निघून गेलं. काशीत जाऊन अनेक पंडित लोकांना विचारले, तिकडी इकडी शोध केला. महापाचा पापाचा आईचं नाव काय ते सांगा, सगळं विचारले. कुठं आढळणार? त्यावेळी तो विचार केला, माझं उत्तर कुठे मिळेल, कुठे मिळेल, कुठे मिळेल. बापाला मी काय तोंड दाखवू म्हणून हिंडत राहिला. फार ताण लागला होता त्याला. त्या गल्ली, काशीच्या गल्लीमध्ये हिंडत 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 तो गेला. एक खूबसूरत महिला दिसली त्या ठिकाणी. अपूर्व सुंदर, पाहायला एकटक पाहत राहिला. आणि ते बाई बोलिले, या या म्हणली. तो गेला. मला फार ताण लागले, त्यासाठी मला थोडं पाणी देता का तुम्ही? काय मोठी गोष्ट. पाणी आणली. चांदीचे ग्लास होते. ग्लास आणून दिला. गट 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 पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर पहिला ताण लागला होता ना त्याला. विचारला, तुम्ही कोण आहे? त्यावेळी त्यांनी सांगितली, मी वेश्याच स्त्री आहे. मी उद्योग करतो, गलीज धंदा करतो. तर बापरे, मला भयानक पाप लागले की वो तुमच्या घरी पाणी पिऊन. आता कसं करू, कसं करू, कसं करू. बेचैनी होऊ लागला त्याला. महाराजजी, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, परेशानी व्हायचं गरज नाही. कारण पाणीला कुठं काही पाप असते का? ताणलेली व्यक्ती, तुमच्या इथं कोणतं बिद्राळी, बंडाळी, बिद्राळी एक मिलिटरी मॅन आहे पोरग. त्याला गोळी झाडले बॉर्डरवर. लंगडत 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 तो बॉर्डर मध्ये लंगडत लंगडत गेला. भयानक ताण लागला होता. आणि त्या भूटामध्ये ते रगत साचून ठेवलं होतं. ते भूट काढून ते रगत पिले, तेवढं ताण लागले होते त्याला. तुमच्या सोयरेच आहे ती. योगाजी पाटलांचा नातू. क्षुधातुराणम न रुचिम वेला. भूक लागलेल्या व्यक्तीला गोड काय बघणार आहे? ताण लागलेल्या व्यक्तीला काय कळत नाही तानाचा किंमत. काय टेन्शन घेऊ नका महाराज, थोडा विश्रांती घ्या. तो विश्रांती घेतला. नंतर कसं काय तुम्ही इकडे निघालात, काय कारण? आमच्या गल्लीमध्ये येण्याचं काय कारण आहे तुमचे? मी भटकत राहिलो. माझा बापाने असा एक विचार केले, मी कुठेही शोधलं तर सुद्धा त्याचा पत्ता लागत नाही. मी त्याचं उत्तर देऊ शकतो की तुम्ही कशाला एवढा हैराणी होत्या. परेशान व्हायचं गरज नाही. थोडं इंतजार करावा लागतं, थोडं विश्रांती घ्या. तुम्हाला भूक लागला असेल तर थोडं जेवण करून घ्या. अरे, पाणी पिऊनच एवढं पाप वरून घेतलो, आता तुझं जवळ जेवण करून अजून डबल पाप वरून घेऊ का मला? बस ते दर्शनला आले, बसेल की. मग तसं असलं तर तू काय कर. मग कसं जमते तुम्हाला? काय नाही, थोडं तुम्ही साहित्य सीधा दिलं तर मी सगळं स्वयंपाक करून घेतो. मी
जेवतो. ठीक आहे, शीदा सगळं साहित्य आणून दिले, बनवायला सुरुवात केला. थोडं कांदे वगैरे कापून देतो ना तुम्हाला, थोडं चिरून देतो ना मी. बघा हे तसं असलं तर थोडं आंघोळ करून या, स्वच्छ होऊन या म्हणले. आंघोळ करून आली ते स्वच्छ. आत्ता महाराज डोक्यावरून आंघोळ करून घेतलो. आता सगळे हे गोष्टी बायाला जमते, तुमच्यासारखा महाराजाला कसं जमते हे मी बोलून देतो की काय, कसं बी पाणी पिला तर थोडं स्वयंपाक करून देतो, काय होते. थोडा हातभार लावत लावत महाराजजी मी भयानक माझ्या जीवनामध्ये अफरातफरी केलेली बाई आहे. त्याकरता माझ्याजवळ एवढं गणगंच संपत्ती आहे, माझा मागी पुढी कोणीच नाही. त्याकरता तुम्ही एक काम करा म्हणले, मला या पापापासून मला मुक्त करण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागते. काय सांग म्हणले. माझ्या हातानं मी स्वयंपाक करून देतो, तुम्ही प्रसाद घेतलं तर माझं पाप धुवून जाईल महाराजजी. तेवढंच नाही, मी तुम्हाला 1 किलो सोनं देतो. त्यानं म्हटलं मी तर महाराज माणूस आहे. सिद्ध प्रसाद, शुद्ध प्रसाद, प्रसिद्ध प्रसाद, हात लावल्यानंतर पदार्थाचा परिणाम या ठिकाणी होणार आहे. मी हात लावून घेणार आहे. इकडे सोनं बी मिळते, इकडे जेवण बी मिळते. ठीक आहे म्हटलंय, व्यवस्थित होऊ दे. स्वयंपाक तयार केली, भज्जी तळाली, भराच भाजी मस्त केले. काय कमी नव्हती त्या बाई. सगळं तयार झाल्यानंतर थाली सजून त्यांच्या समोर ठेवली. महाराजजी एक काम करा ना, तुम्हाला 1 किलो सोनं देतो म्हटलो. इथं बघा 1 किलो सोनं ठेवलं, अजून 1 किलो तुम्हाला सोनं देतो. आता काय करू म्हणलेलीस. काय नाही, काय नाही, माझा हाताना घास करून तुमच्या तोंडामध्ये ठेवा म्हणलो. म्हणजे 1 घास तुमच्या मुखामध्ये ठेवण्यासाठी 1 किलो सोनं देतो. तुमचं म्हणणं काय. त्यांनी म्हटलं एवढं कमाई करणं माझ्याकडून शक्य आहे का. कसं बी स्वयंपाक केली, त्याच्या हातानाच बनविली. आता त्याच्या हाताला 1 तोंडात घास ठेवलं तर काय फरक पडणार आहे. ठीक आहे म्हणला, घ्या घास म्हणले. आता 1 घास घेऊन असा तोंडात ठेवणार, 2 तडाका पडल दिशी मारली त्या महाराजाला. काय मला कस काय मारलीस तू. तुम्ही काय म्हणून विचारला होतास. पापाचा महापापाच्या आईचं नाव काय आहे म्हणून तुम्ही विचारले होत्या. आणि पापाचे महापापाचे आईचं नाव लोभ आहे. या सोन्यासाठी तुम्ही काय केलात. माझा हाताना एवढा पापिष्ट मी आहे, माझा हाताना खाण्यासाठी तू तोंड आ केला. त्यासाठी एक आईचं नाव लोभ आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मदा, मत्सरा, डंब, अहंकार. त्यावेळे साष्टांग दंडवत टाकला त्या गणिकेला. त्या वेश्या स्त्रीला साष्टांग दंडवत घालून पाय घट्ट धरलं. सांगितलं माझा जीवनातील पहिला गुरु म्हणजे तू आहे म्हणून त्याला म्हणलं. मला मार्ग दाखवलीस तू. कामात संजायते क्रोधात, क्रोधात संजायते लोभा. म्हणजे एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक ते घुसत राहतात. त्यासाठी त्याच्यापासून आपल्याला सावधान राहण्यासाठी सद्गुरु माऊली येतात, सावधान करत राहतात. अशा प्रकारचे सावधान माऊलीच्या सानिध्यामध्ये आपण जागृत होतो, सावधान राहतो.
जागा जागा स्वधर्माने वागा. अशा प्रकारचा जो आनंदाचा सोहळा प्रतिवर्ष आपल्या या गावी आपण साजर करत आहोत, तर थोडासा प्रभाव आपल्या घरामध्ये बी असणं फार गरजेचे आहे. स्वच्छ राहणं गरजेचे आहे, विचलित न होणं गरजेचे आहे, एकमेकाशी प्रेम करणं फार गरजेचे आहे. ज्या घरामध्ये माय ऐका इकडं, ज्या घरामध्ये सून आणि सासू प्रेमानं राहतात त्या घरामधलं वास्तू बघायचं गरज नाही. काही दोष असला तरी मी निघून जाते. आई समजून घ्यावं सासूबाईला, आणि सासू बी माझा मुलगी म्हणून समजून घ्यावं. इमानदारीनं सांगा, सुनाला किती प्रेम करतात तेवढंच तुमच्या मुलीने जे प्रेम करतात तेवढंच प्रेम तुमच्या सुनाला करता का? नाही, थोडं कमी राहते. 100% तुम्ही तुमच्या मुलीला जे प्रेम देता तेवढं प्रेम तुमच्या सुनाला दिलं. त्यानं मला करत नाही, मी कशाला करू असं म्हणणारे मी काय? आई म्हणून ते समजून घेत नाही, मी काय करू? दोघं बी समजून घ्या. आणि माझ्याकडे पंचांग बघायला येतात महाराज. कशा करता? ते सोयरीक जुळते की नाही बघा महाराज म्हणून. दोघाच्या पोराचं आणि पोरीचं जमते की नाही विचारा म्हणून विचारण्यासाठी येतात. म्हणलं कुंडली आणला का? हो आणलो. कोणाचा? पोराचा. पोराचा आणू नको, त्यांच्या सासूचा घेऊन ये. सासूचा आणि सोनाचा कुंडली जमलं, पोराचा बघायचं गरज नाही. हे दोघं बी पक्का राहिला तर पोरग कुठं पळते? कुठं पळणार नाही. आणि हे बोलायचं पद्धती यांच्याकडे, तुझा आई तशी, तुझा बाप तसा, तू तशी, तू तसा असं म्हणल्यावर आई बापाला समोर येतात तुमच्या घरी घेऊन आला तर त्याचा हाल बेहाल होऊन जाईल. म्हणून असे शब्द कधीही वापरायचं नसते. ज्या प्रकारे आम्ही धावून धावून तुमच्यापर्यंत आलो. डॉक्टर साहेब म्हणत होते, आपण थोडा वेळ मिळाला का? थोडा 5 मिनिटासाठी आकुश कर की अंकुश कर, अंकुश. परवा बी तुम्ही आला, इकडे लवकर निघून गेला. आता या तुमच्या गावामध्ये फिरायचं असलं तर जवळजवळ 2 तास लागते मला. लक्षात आलं का? तरी तुमच्या प्रेमळ मनाने, तुमच्या प्रेमळ भावनानं तुमचा भाव तसा आहे म्हणून एवढा निष्ठा तुम्ही बाळगलात. म्हणून किती बोललं तरी सुद्धा आम्हाला या ठिकाणी थकवा येत नाही. हरपले तान भूक म्हटल्याप्रमाणे. तर दाबसेक्टर शिवानंदजी कपिलाधारला आले. मला सांगितले, अप्पा उद्या सकाळी मी जाणार आहे. सकाळी मी जाणार आहे म्हणजे अजून संध्याकाळी दिसलं. कसं काय हो? सकाळी जाणार होते, जाऊच वाटणे गेले बघा. दुसऱ्या दिवशी बघितले, जाणार होते ना, नाही नाही जाऊच वाटणे गेले. आखरी 8 दिवस झाल्यानंतर त्यांच्या पत्नी तिथं आले, आमच्या घरचे येणे गेले म्हणून आम्ही आलो म्हणून. लक्षात आलं का? हुडकत हुडकत सती तिथपर्यंत धावून आली. देव अंकित तयाचा. सद्गुरूच्या प्रेमाच्या पोटी ज्या ठिकाणी आपण निष्ठा बाळगून राहतो त्यावेळी तिथून सुटका होत नाही. जाता जाता अक्षराचा मी बी परेशान होतो. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळत होतं. ज्या प्रकारे आईला सोडून मुलगी ज्यावेळी जाते त्यावेळी गळ्यात घालून घळघळ रडते. त्या गुरुमाऊलीच्या प्रेमापोटी घळघळ रडणारे हे शिवानंद आहे. बघा, हे परावाणी परा पश्यंती मध्यमा वैखरी.
पोटातून ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त्यांना मजबूर व्हावं असं लागते. पोटातून बोलणं वेगळं, पोटातून बोलणं वेगळं. आठविता पोटी धावे तयाचे संकटे. असा पोटातून हाक मारणारे साधू संत आपल्या प्रती तुमच्या कल्याणाचा विचार करून ते जीवन जगतात. स्वतःसाठी कधीही विचार करत नाही, इतरांचा विचार. हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडी. दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांच्या हृदय हो निर्मळ. कोण मागते मला सांगा? दुष्टांचा कल्याण हो म्हणणारे कोण आहे? एकमेव आहे तो साधू, ते संत. दुसरं कोणीही विचार करू शकत नाही. तर एवढं जीव लावणारे साधू संतांच्या सानिध्यात आपण राहिलं, संत ते अक्षयी समाधान. अशा प्रकारचा समाधानकारक वाणीचा अनुकरण करण्याकरता आज आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलावून घेतलात. फार आनंद वाटलं. आपल्या माणसं भेटल्यानंतर आम्हाला अजून भाव भरून येते. दोन गोष्टी अजून बोलावं वाटते. रात्रभर 2 वर्षाच्या नंतर मुलगी एखादी त्यांच्या घरला ते बाई आली. आल्यानंतर ते आईला असं बोलत बसते, असं बोलत बसते. रात्र गेलेले पत्ता राहत नाही. माय थोडं उजळले, थोडं झोप असं म्हणावं लागतं. तसं भोसाराला आम्ही सुद्धा आलं तर अप्पा आता पुरी हो, आता भरपूर झाले असं म्हणायची वेळ. भरपूर 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 एवढं भरपूर भरून भरून ऐकलात. फार आनंद वाटला. असंच सेवा करण्याची शक्ती सद्बुद्धी सरपंच साहेब आल्याबरोबर अप्पा पहिला तुमच्या पूजा पाठ होते. कुठून आलात की काय की लांबून लांबून तुम्ही आले, म्हणून आल्याबरोबर आम्ही पूजा पाठ तीर्थ प्रसाद करून घेतलो. तर नंतर तुम्हाला भेटण्यासाठी आम्हाला एक सुसंधी या ठिकाणी मिळाले. तर असंच सेवा करण्याचा शक्ती सद्बुद्धी गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर आपल्या जीवनामध्ये लाभावं. आपले जे कीर्तनकारच आहे ना, काय भद्री की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. नावच ब्रह्मानंद आहे. त्याकरता ब्रह्मानंद गेल्या वेळेला सुद्धा त्यांची आठवण काढलं होतं. मी म्हटलं इथं सरपंचाच्या घरी आता झालं कीर्तन होऊन गेले, महाराजांनी भरपूर कीर्तन केलेत, आता माझा कशाला प्रवचन? अरे रे असं जमत नाही आप्पा म्हणले, तुम्हाला बोलावंच लागते. ते घाबरून गेले, आता महाराज प्रवचन करतील की नाही की म्हणून. तरी एवढं आवड, एवढं प्रेमळ त्या ब्रह्मानंदजी तर माऊलीच्या प्रती निष्ठा बाळगणारे व्यक्ती आहे. तर असं तुम्ही समजून घेऊ नका, ब्रह्मानंदाचं नाव घेतले, डॉक्टर आकुसकरचे घेतले, गजाननराव म्हणतील माझं नाव घेत नाही म्हणून. आलं का लक्षात? काही काही व्यक्तीचं नाव मला आठवण आहे, तरी त्यांचा चेहरा बघितल्यानंतर माझं लक्षात येते की हे भोसाराचे आहे. आप्पाजी लक्षात आलं का? ज्यांचं नाव घेतो त्यांच्या पुण्य थोडं कमी होते, ज्याचं नाव घेत नाही 100% पुण्य त्याला राहते. मग कशाला घेतला नाव घेतलेले माणसं म्हणतील आप्पा मग आमचं नाव कशाला घेतलं? आणि आम्हाला तुम्ही वेळोवेळ भेटतात म्हणून तुम्हाला पुण्य वाढत जाते. हे बाकीचे लोक भेटत नाही म्हणून त्यांचं पुण्य 100% राहते. लक्षात आलं का? एवढा अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं हितचिंतन करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वती शिव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय.